MSc Part 2, Semester 4, Paper 1, Theoretical Organic Chemistry. In that unit first, Physical Organic Chemistry. Firstly, the question is discuss the concave upward deviation from the Hammett equation with a suitable example. आता कशा टाईपचे क्वेश्चन पडतात थेरी जर एक्झाम पेपर असेल तर कशा टाईपचे क्वेश्चन पडतात ते आपण त्याचा आन्सर बघू. द लिनियर हॅमेट्स प्लॉट अफेक्ट द ग्रेटली द by the change in the nature of a substituent on compound under the study as well as the mechanism. The deviation in the linear plot is a concave of a upward or downward direction. The best example of a concave upward deviation is a acetylosis of 3-aryl 2-butyl bromide. ओके, तिने एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं आहे. फर्स्टली 3-aryl 2-butyl bromide is reacted with acetal and gives the product means BOBS जो आहे ब्रॉसाइलेट ग्रुप आहे तो रिमूव्ह होऊन तिथे ॲसिटेट ग्रुप अटॅच होतो. So the plot of the log kx versus the substituted constant sigma x can be given as a below. Just I log kx and sigma x. These are the graph. The POME, PME, MME, then PME, OME means para sub जर पोझिशनला OME ग्रुप असेल देन पॅरा सबस्टिट्यूशनला ह्याला पोझिशनला जर ME ग्रुप असेल किंवा मेटा सबस्टिट्यूशनला ME ग्रुप असेल देन H देन PCl जर पॅरा सबस्टिट्यूशन क्लोरीन असेल तर मेटा सबस्टिट्यूशन क्लोरीन असेल देन मेटा सबस्टिट्यूशन CF3 असेल पॅरा सबस्टिट्यूशन CH3 असेल अँड PNO2. The acetylosis of a 3-aryl 2-butyl bromide occurs through the SN2 mechanism by the two pathways. One is the normal SN2 and second is the MGP SN2. ओके, आता हा जो ॲसिटोलिसिसचा आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं त्याने की दोन प्रकारे मेकॅनिझम त्याच्यामध्ये जाऊ शकतं SN2चं सुद्धा. कसं तर एक नॉर्मल SN2 इज अ डायरेक्टली अटॅक अँड देन MGP SN2 म्हणजे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन थ्रू. फर्स्टली जे 3-aryl 2-butyl ब्रॉसिलेटमध्ये the direct attack to the this carbon and these are the transition then step in second step and the OBS group is lost. okay, and attached to the OAC group म्हणजे OBC group lost झाला आणि OAC group फॉर्मेशन झालं. हे काय झालं नॉर्मल SN2 अटॅक जसा डायरेक्टली अटॅक होऊन एखादा ग्रुप लिव्हिंग ग्रुप असेल तो लॉस्ट होतो तिथून. हा काय झाला नॉर्मल SN2 अटॅक. आणि NGP ग्रुपमध्ये काय होणार आहे मीन्स नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन SN2 रिॲक्शनमध्ये काय होणार आहे त्यांच्यावरती जो नेबरिंग ग्रुप असणार आहे तो पार्टिसिपेट त्यामध्ये करणार आहे आणि फर्स्टली पार्टिसिपेट करून जो लिव्हिंग ग्रुप आहे तो तिथून लॉस्ट करणार आहे आणि देन जो सेकंड न्यूक्लिओफाईल आहे तो अटॅक करणार आहे. ओके, तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण बघू काय केलं आहे. NGP ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये मीन्स नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये जो तिथे कोणता मेटाला कुठला ग्रुप असेल पॅराला कुठला ग्रुप असेल त्याच्यावर डिपेंड डोनेटिंग ग्रुप असणार आहे. सो काय होणार आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर थ्रू CH वरती अटॅक करणार आणि OBS ग्रुप तिथून लॉस्ट होणार आहे. ओके, मीन्स जो कार्बोकॅटायन तिथे होणार आहे तो तिथे स्टॅबिलाइज होणार आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे ती सेकंड स्टेप असणार आहे ती फास्ट स्टेप असणार आहे. त्याच्यानंतर जो न्यूक्लिओफाईल आहे तो त्याच कार्बनवरती अटॅक करणार आहे. ओके, अँड द फॉर्मेशन ऑफ दी प्रोडक्ट. तो फर्स्ट स्टेप आहे ती स्लो स्टेप आणि सेकंड स्टेप इज अ फास्ट स्टेप आहे. द मेकॅनिझम 1 and 2 प्रेफर द इलेक्ट्रॉन विड्रॉईंग अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप रिस्पेक्टिवली. फर्स्टमध्ये काय सांगितलं त्यांनी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आणि सेकंडमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ड्यू टू द डायरेक्ट अटॅक कार्बनवरती होणार आहे. सो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप इथे असणार आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सेकंडमध्ये म्हणजे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये आपल्याला काय लागणार आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. का कारण की आपल्याला नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन करायचं आहे त्यासाठी बेन्झीनवरती इलेक्ट्रॉन नेबरिंग ग्रुप असणं गरजेचं आहे. Thus, the change in the substituent or type, the nature of the substituent affect the rate of acetylosis. As the electron withdrawing character of a substituent increase, the plot shows the linearly towards the half right of a plot with a minus rho value.
but the electron donating character of a substituent makes the plot to the divided from the linear nature and makes it the concave upward with increasing the rate of reaction, and this is the plot will help in the detection of a change in the mechanism. Okay, this type such type of question is अराइज इन द टॉपिक, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाममध्ये पडू शकतात. देन आहे हाऊ इज ES अँड डेल्टा पॅरामीटर इज अ डिटरमाइंड अँड डिस्कस द देअर फिजिकल सिग्निफिकन्स. ES आणि डेल्टा पॅरामीटर काय आहेत आणि ते फिजिकल सिग्निफिकन्स काय आहेत. ओके, ते बघू. द पॅरामीटर ES and delta are the steric substituent constant and steric selectivity factor respectively. ES means what? The steric substituent constant, and delta is the steric sensitivity factor. These parameters are involved in a Taft equation and mathematically formulated as a Taft equation मध्ये पॅरामीटर इन्व्हॉल्व केलेले आहेत. ओके, सो तो काय आहेत मॅथमॅटिकल इक्वेशन. द ES इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा लॉग KS अपॉन KCH3. Okay, then significance of ES. The parameter ES is studied the influence of a steric effect of a substituent on the rate of reaction. Then for the reference reaction of a Taft equation, the delta becomes 1 and ES initially turns into the 0. Then this means that there is no steric assistant of a substituent on reaction rate and the Taft equation match to the Hammett equation. Hammett equation शी match केलं जातं. Log KS upon KCH3 divided is equal to sigma star rho star is equal to log Kx upon Kh is equal to sigma and rho. Then significance of a delta. The steric sensitivity factor delta for the new reaction steric series will be described the two what magnitude the reaction rate is influenced by the steric effect. When the reaction is not significantly influenced by the polar effect, the Taft equation reduced to the log Kx upon KCH3 is equal to delta ES. If the delta is a positive, then increase the steric bulk, decrease the reaction rate. ओके, इन्क्रीज काय होणार आहे स्टेरिक बल्क आणि डिक्रीज काय होणार आहे रिॲक्शन रेट. जर डेल्टा पॉझिटिव्ह असेल तर इट इज द डेल्टा इज द निगेटिव्ह, डिक्रीजिंग द स्टेरिक बल्क अँड इन्क्रीजिंग द रिॲक्शन रेट. जर डेल्टा जर निगेटिव्ह असेल तर डिक्रीजिंग काय होणार आहे स्टेरिक बल्क आणि इन्क्रीज काय होणार आहे रिॲक्शन रेट. ओके, देन नेक्स्ट question, explain the Diamond-ET parameter. Okay, these are the several attempt has been taken place to define the solvent polarity. Among the more successful are those which are related to the solvent chromic shift, which is a dependent upon the shift. It is a wavelength and frequency in spectrum by the suitable absorption by the interaction of a molecule with a different solvent, and the partiality large shift where that observed with a diamond nitrate butane dye. Okay, these are the diamond nitrate dye आहे. Thus the dye shows the maximum absorption at a 450 and 800 nanometer depending upon the solvent. ओके, त्याचा जो मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन सांगितलं आहे तो किती आहे 450 ते 800 नॅनोमीटर आहे. त्याच्या सॉल्व्हंटवरती डिपेंड आहे. देन इट इज अ येलो फॉर द PHOME अँड द ग्रीन फॉर द Me2CO अँड द व्हायोलेट फॉर द ETOH. येलो कशासाठी सांगितलं आहे ॲनिसॉलसाठी सांगितलेलं आहे. देन ग्रीन आहे तो कीटोनसाठी आहे आणि व्हायोलेट आहे तो अल्कोहोलसाठी. देन डायमोट टूक ॲज अ मेजर ऑफ द सॉल्वंट पोलॅरिटी. ET इज एक्सायटेशन एनर्जी. And the ground state of a dye is a more dipolar stabilized by the more polar solvent. As the stabilization increases, the ET value rise and hence the solvent is a more polar. स्टॅबिलायझेशन इंक्रीज झालं ET व्हॅल्यू राईज होते आणि सॉल्वंट काय होते जास्त मोर पोलार होतं. देन सॉल्वंट इज वॉट H2O, CONH2, amide, 80% ETOH means ethanol. Then Me2CO means 80% ketone, acetone. Okay, these are the value of the ET.
देन हेन्स द वॉटर इज अ मोर पोलर सॉल्वंट दॅन द ETOH आहे Me2CO. वॉटर हे मोर पोलर सांगितलेलं आहे कशापेक्षा, मिथेनॉलपेक्षा आणि ॲसिटॉनपेक्षा. थँक्यू.